माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी समोर आणला होता। त्यानंतर माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणीही विरोधकांनी केली होती। आता माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय, तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असणार आहेत। यावर आता रोहित पवारांनी महायुतीला थेट इशाराच दिलाय। रोहित पवारांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलंय की कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास, त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो। तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। सरकारनं कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खातं काढून क्रीडा खातं देण्याचा निर्णय घेतला। यावरच आता त्यांनी स्पष्टपणे सरकारला सुनावलंय। सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असतं, त्यामुळे खाते बदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये, असा इशारा रोहित पवारांनी दिलाय।